रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ज्योतिबा चैत्र यात्रेत भुयेगावची मानाची सासनकाठी, प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा जागर. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत यंदा भुये तालुका करवीर येथील मानाची सासनकाठी क्रमांक 40 विशेष आकर्षण ठरणार आहे. ही सासनकाठी वाजत गाजत सहभागी होत प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणार आहे. ज्योतिबा डोंगरावरील यंदाची चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी घेतला असून त्यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थ, पुजारी, दुकानदार, व्यापारी आणि सासनकाठी धारकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भुये गावचे सासनकाठी धारक पुढाकार घेत आहेत. 31 मार्च व 1 एप्रिल या 2 दिवशी होणाऱ्या चैत्र यात्रेत भुये गावची सासनकाठी पर्यावरण जनजागृती करणारे विविध फलक घेऊन सहभागी होणार आहे. प्लास्टिक मुक्त ज्योतिबा डोंगर, केमिकल मुक्त गुलाल वापरा, कापडी पिशव्यांचा वापर करा, जंगल तोड रोका, झाडे लावा, पर्यावरण वाचवा अशा संदेशांद्वारे भाविकांचे प्रबोधन केले जाणार आहे. यावेळी सहभागी भाविकांच्या हातात कापडी पिशव्या, डोक्यावर चांगभलं, मानाची सासनकाठी क्रमांक 40 अशा घोषणा असलेल्या पांढऱ्या टोप्या, पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक असतील. तसेच मंदिर परिसरात आणि इतर सासनकाठी धारकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. हा उपक्रम भुये गावच्या सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या उपक्रमातून भुये गावाने निसर्ग व पर्यावरण रक्षणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ज्योतिबा चैत्र यात्रेत भुये गावाच्या मानाच्या सासनकाठी क्रमांक 40च्या मानकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देत डोंगरावर प्लास्टिक वापरणार नाही असा निर्धार केला आहे. यात्रेत प्लास्टिक मुक्त ज्योतिबा डोंगर, केमिकल मुक्त गुलाल आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहोत. तसेच मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करून जनजागृती करणार आहोत. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबाहून निवास मोटे.